नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 4 एप्रिल 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, IPL मध्ये एका सामन्यात कोण सर्वाधिक वेळा 3 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 जसप्रीत बुमराह। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, जसप्रीत बुमराहने IPL मध्ये एका सामन्यात सर्वाधिक किती वेळा 3 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 20 वेळा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, शीग महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 गोवा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, गोवा राज्याचा प्रमुख महोत्सव शीग महोत्सव कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 मार्च महिन्यात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्स अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 गोविंद ढोलकिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पोखरा ही कोणत्या देशाने पर्यटन राजधानी घोषित केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नेपाळ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, हिसार येथील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी कोणत्या पिकावरील विचेस ब्रूम या नवीन रोगाचा शोध लावला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 वाटाणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, T20 क्रिकेटमध्ये 12,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा कोण पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 विराट कोहली। प्रश्न क्रमांक 9 आहे, पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 दोन्ही A आणि B बीना अग्रवाल आणि जेम्स बॉय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, आंतरसंसदीय संघ परिषदेची बैठक कोणत्या देशात होत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 स्वित्झर्लंड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, हुरोन रिसर्च 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार कोणते शहर आशियातील अब्ज देशांचे शहर बनले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मुंबई। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, मुंबई हे कोणत्या शहराला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्ज देशांचे शहर बनले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 बीजिंग। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, जगात सर्वाधिक अब्ज देशच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 न्यूयॉर्क। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, भारतीय वंशाचे डॉक्टर TN सुब्रमण्यम यांचे अमेरिकेत नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोण होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 गणित तज्ज्ञ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, भारतीय वंशाचे डॉक्टर TN सुब्रमण्यम यांचे निधन झाले, ते कोणत्या वाहन कंपनीचे संस्थापक होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 जनरल मोटर्स। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 कोणत्या देशात खेळवल्या जाणार आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 श्रीलंका येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, कोणत्या कालावधी दरम्यान श्रीलंका देशात महिला क्रिकेट करंडक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे?
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 19 ते 28 जुलै 2024. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. अणुऊर्जा शिखर परिषद 2024 नुकतीच कोणत्या देशात पार पडले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, बेल्जियम. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसच्या अत्याधुनिक आवृत्तीची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, बंगळुरू येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, तेलंगणा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.